कर्जमाफी हा राजकारणातील एक महत्त्वाचा मुद्दा झालाय। निवडणुकीवेळी सत्ताधारी असो वा विरोधक स्वतःच्या फायद्यासाठी कर्जमाफीचं आश्वासन देतात, मात्र पुन्हा सत्तेत आल्यावर त्या आश्वासनांच्या सोयीस्करपणे त्यांना विसर पडतो। बघूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। शेतकऱ्यांचा 7-12 करूया कोरा कोरा कोरा। नाही, वचन असं दिलं कर्जमाफी असं जाहीरनाम्यात होतं। ज्या महायुतीनं विधानसभेवेळी शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचं आश्वासन दिलं होतं, तीच महायुती सत्तेवर येताच कर्जमाफीपासून पळ काढते आहे का असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय। कारण शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करण्याची घोषणा निवडणुकीवेळी देवेंद्र फडणवीस यांनी केली होती, मात्र शेतकरी कर्जमाफी करतो हे जाहीरनाम्यात म्हटलंच नव्हतं असं घुमजाव केलाय मंत्री अतुल सावे यांनी। पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत। शेतकऱ्यांचा 7-12 करूया कोरा 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 7-12 शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे। नाही, वचन असं दिलं तुम्ही, म्हणजे माझं म्हणणं कुठल्याही मॅनिफेस्टो जाहीरनाम्यात नव्हतं साहेब, कर्जमाफी असं जाहीरनाम्यात नव्हतं। जे दिलं ते सगळं पूर्ण करतोय। जे मॅनिफेस्टो मध्ये आम्ही सांगितलं होतं ते तुम्ही चेक करून घ्या। महाराष्ट्रातील शेतकरी नेहमीच निसर्गाच्या लहरीपणाचा आणि बाजारातील चढ उतारांचा सामना करत आलाय। परिणामी अनेकदा शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला जातो। अशा वेळी केंद्रासह देशभरातील राज्य सरकारांना शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी कर्जमाफीचा मार्ग स्वीकारलाय। 2008 मध्ये तत्कालीन युपीए सरकारनं पहिली सर्वात मोठी शेतकरी कर्जमाफी केली होती। 60,000 कोटींच्या कर्जमाफीची घोषणा। 2 हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्जमाफ। देशभरातील 3,75,00,000 शेतकऱ्यांना लाभ। इतरांना वन टाइम सेटलमेंट अंतर्गत 25% सवलत मिळाली। आमचं सरकार आलं 19 मध्ये, आम्ही जवळपास 39,000 कोटी रुपयाचं कर्ज माफ केलं। कोरोना आला, काही काळ थांबलो होतो आणि सरकार गेला, नाहीतर त्याच वेळेस आम्ही शेतकऱ्यांचं पूर्ण कर्ज माफ केलं असतं। ज्या शेतकरी नियमित भरतात त्यांना सुद्धा 50,000 रुपये त्यांना मदत करण्याचं धोरण सुद्धा आमच्या सरकारचं होतं। आता कशाची समिती नेमणार आणि समितीत काय दिवे लावणार आहे, ह्या टाइमपास करण्याचा आणि वेळ मारून नेण्याचा या सरकारची भूमिका आहे। दर 3 वर्षाला दर 4 वर्षाला कर्जमाफी करा, म्हणजे कर्जमाफी हा शेतीच्या प्रश्नामध्ये महत्त्वाचा विषय आहे का? पुन्हा पुन्हा कर्ज आता जर समजा आम्ही आता कर्ज दिलं, म्हणजे कर्ज माफ केलं यावर्षी, आणि पुन्हा जर शेतकऱ्याला भाव जर मिळाला नाही तर पुन्हा 2 वर्षानंतर कर्ज माफ करा म्हणायची वेळ येते। आणि म्हणून कुठले तरी एकांगी विचार न करता सर्वार्थानं शेतीच्या प्रश्नावर विचार करायची वेळ आलेली आहे। 2008 मध्ये झालेल्या शेतकरी कर्जमाफीनंतर महाराष्ट्र सरकारनं 2दा कर्जमाफी केली आहे। 2017 मध्ये भाजपा शिवसेना युती सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफ केलं होतं, तर 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकारनं कर्जमाफी केली होती। 2017 ची कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना। 2019 ची कर्जमाफी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना। 1.5 लाख रुपयांपर्यंतचं थकीत कर्जमाफ, 2 लाख रुपयांपर्यंतचं थकीत कर्जमाफ। नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 25,000 रुपयांपर्यंतचा प्रोत्साहनपर लाभ, तर नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंतचा प्रोत्साहनपर लाभ। सुमारे 44 लाखांहून शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला, तर या ठिकाणी 32 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळाला। सरकार कर्जमाफी करण्यासाठी वेळ काढूपणा करते असं म्हणण्यापेक्षा ज्या पद्धतीने एकूण फायनान्शियल बर्डन आहे, शेवटी आपल्या खिशात 10 रुपये असतील तर त्या 10 रुपयाचे योग्य पद्धतीचं वितरण करण्याची किंवा नियोजन करण्याची जबाबदारीसुद्धा सरकारमधल्या प्रमुखांची आहे। सर्वच घटकांना न्याय द्यायचा आहे आणि दिला पाहिजे, पण त्याच्यासाठी थोडासा उशीर लागतोय। तो उशीर लागणार तर त्याला आपण वेळ काढूपणा पण म्हणणं बरोबर नाही। अख्ख्या महाराष्ट्रात कर्जमाफीवरनं राग आहे। कर्जमाफी हे या सरकारचं धोरण होतं निवडणूक जिंकण्यासाठी म्हणून कर्ज माफ करा असं तुम्ही आश्वासन दिलं होतं। लोकांची इच्छा आहे, शेतकऱ्यांची इच्छा आहे, शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट आहे, कर्ज माफ करा। सध्या शेतकरी कर्जमाफी हा राजकारणातील एक महत्त्वाचा मुद्दा झालाय। निवडणुकीवेळी सत्ताधारी असो वा विरोधक स्वतःच्या फायद्यासाठी मोठमोठी आश्वासनं देतात, मात्र पुन्हा सत्तेमध्ये आल्यावर त्या आश्वासनांचा सोयीस्करपणे त्यांना विसर पडतोय आणि त्यामुळेच बळीराजाला तुमच्या कर्जमाफीची भीक नकोय, त्याऐवजी त्याच्या शेतमालाला योग्य दर द्यावा हीच अपेक्षा। सुमेध मनोरसह सूरज बोरावके, पुढारी न्यूज।
आहे.